हे जे आहेत ना हे दिरम आहेत, दुबईचे पैसे आहेत, दुबईचे दिरम माझ्याकडे आहेत 4000 दिरम। हे कोणाकडनं मी घेतले नाही आहेत, हे माझी पगार आहे। आज आहे 28 तारीख आणि 28 तारखेला आमची पगार येते। भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे 25 पासून तर 1 तारखेपर्यंत सगळ्यांना पगार मिळते। तुम्ही काय म्हणसान काय पैसे दाखवतोय का आम्हाला? हो, मी पैसे दाखवायलाच व्हिडिओ बनवतोय तुम्हाला। का सांगतोय? कारण की मी जेव्हा दुबईला आलो ना 2018 साली मी दुबईला आलेलो। राम राम मंडळी, यार महादेव, जय शिवराय, जय भीम। भावांनो, व्हिडिओला पूर्ण बघा, जर आवडलं तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर 4000 दिरम म्हणजे कशी पगार मिळाली? काय मला 4000 दिरम पगार आहे का? नाही, पूर्ण सांगतो, त्याच्यामुळे बोलतोय व्हिडिओ पूर्ण बघा। 4000 दिरम म्हणजे हे भारताचे झाले जवळपास 92 ते 93 हजार रुपये। म्हणजे एका महिन्यात मला 92 ते 93 हजार रुपये कंपनीने मला दिलेत। तर मला काय एवढी पगार आहे का? नाही, मला एवढी पगार नाही आहे। परंतु इकडे मी तुम्हाला सांगितले रमदानचा महिना सुरू आहे आणि रमदानमध्ये आता ईद आहे, उद्यापासून ईद आणि सुरू होणार आहे आणि 4 ते 5 दिवस इथे सुट्टी मिळणार आहे आम्हाला। आम्ही जर कामाला गेलो तर आम्हाला ओव्हर टाइम मिळणार आहे। तर रमदानमध्ये मी तुम्हाला सांगितलेले पाठच्या व्हिडिओमध्ये कंपनी बोनस देते। तर मला कंपनीने 1000 दिरम कंपनीने बोनस दिलेला आहे। 1000 माझा बोनस आहे याच्यामध्ये आणि बाकीची माझी पगार आहे आणि बाकीची मी धावपळ करतोय, जे मी 8 तासाच्या अतिरिक्त मी काम करतो ना, तर त्याचा मला ओव्हर टाइम मिळतो। तर 4600 दिरम मला ह्या महिन्यामध्ये पगार आलेली। आणि आम्ही जर कंपनीत काम करतो ना तर कंपनी पण कंजूसी करत नाही आहे आम्हाला पैसे देण्यासाठी। आम्ही जे धावपळ करतो ना त्याच्यासाठी कंपनी पण आम्हाला पैसे देते। जर दुबईला जर नसतो आलो ना, मी पण भारतामध्येच काही काम केलं असतं। आणि काय काम केलं असतं? मी काही आमच्या मित्रमंडळामध्ये फक्त फिरलो असतो, काम व्यवस्थित केलं नसतं आणि नशा वगैरे केली असती आणि तसंच पडलं असतो। परंतु मी निर्णय घेतला त्याच वेळी। मला समजलं की आता भारतामध्ये फायदा नाही आहे, मला आता जावं लागेल पैसे कमवण्यासाठी बाहेरच्या देशामध्ये। तर मी निर्णय घेतला आणि मी आलो बाहेरच्या देशात कामाला। तुम्हाला सांगायची गरज नाही, व्हिडिओ दुबईवरनं बनवतोय। माझ्या परीने ना मी तुम्हाला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे दुबईबद्दलचं। मला असं वाटतं यार तुम्ही पण आलं पाहिजे दुबईला। मी तुम्हाला सांगितलं की चांगल्या कंपनीमध्ये आलं पाहिजे। परंतु अजून पण काही भावांना काय वाटतं माहिती आहे का? अजून पण वाटतंय, म्हणजे भीती वाटते। काय भीती वाटते माहिती आहे का? तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे यार आता आम्ही दुबईला आलोत, आम्हाच्या सोबत काही फसवणूक होईल का? आम्हाला उलटं सांभाळायला ठेवतील का? अजून पण तुम्हाला हेच वाटतं। जुना काळ होता आता, परंतु असं नाही आहे ना। आता सोशल मीडिया आहे, आता तुमचा भाऊ इथं दुबईमध्ये बसलेला आहे, आम्ही अंगुठा छाप आहे, मला शिक्षण नाही आहे, परंतु मी तुम्हाला किती माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय। मी तुम्हाला सांगतो ना, घाबरायचं काम नाही आहे। इकडे तुम्ही यायचं ना, चांगल्या कंपनीत यायचं, चांगल्या कामात यायचं। भरपूर भावांचं असतं ना नशीब खराब असतं की इंटरव्ह्यू देऊन पण कोणाचा विजा वगैरे येत नाही आहे। परंतु दुबईमध्ये एवढं काही कठीण इंटरव्ह्यू पण नसतं, एवढं काही कठीण पण नसतं काम मिळण्यासाठी। अहो, इकडे सगळ्यांना काम आहे। शिक्षण असलं तरी पण काम आहे, शिक्षण नसलं त्यांना पण काम आहे। जेव्हा मी आपल्या देशात काम करायचो ना, मी मुंबईला काम करायचो प्लंबरचं, काम पण घ्यायचो, कॉन्ट्रॅक्ट पण घ्यायचो, परंतु मला योग्य तो दर मिळत नव्हता कामाचा, रोजगार पण मिळत नव्हता। कधी काम असायचं, कधी नसायचं आणि वाईट संगत पण लागलेली। आणि मग मला असं वाटलं की जीवनामध्ये काय ना, तर जी वय असते आपली पैसे कमवायची, जी काय आपली वय असते त्या वयानुसारच आपण काही करायला पाहिजे। आता काही भावांची वय आता 40 वर्षे 35 वर्षे क्रॉस झालेत, आता ते स्वतःसाठी काही केलं नाही आहे। तर मग असं वाटतं ना की बसून यार नाही, आपल्याला अजून पण असंच वाटतं की आपण इलेक्शन वगैरे लढू आणि आपल्याला ऑटोमॅटिकच पैसे कुठून येतात, आपण काहीतरी व्यवसाय करू, आपण अचानकच लखपती होऊ, आपण असं काय होत नसतं, असं काय होत नसतं। सर्वप्रथम तुम्हाला करावं लागते मेहनत। सगळ्यात पहिलं तुम्ही मेहनत करा, त्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळतं। आणि दुबईमध्ये ना मेहनत आहे, म्हणजे मेहनत काय माहिती आहे का तुम्हाला? इकडे म्हणजे तुम्हाला फक्त एवढंच की परिवार सोडून राहावा लागतो, परंतु आपल्या परिवाराला आपण सुखी ठेवू शकत नाही आहे भारतामध्ये। तर मग काय फायदा तिथे राहून? मग असं वाटतं ना की नाही, मग यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे। आपल्याला मुलं आहेत, आपल्याला बायको, आपल्याला आईवडील आहे, आपण काही ना काहीतरी करायला पाहिजे। त्याच्यामुळेच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ना हेच सांगत असतो की तुम्ही बाहेरच्या देशामध्ये या। जर तुम्ही तिकडे जर चांगले पैसे कमवत असेल तर मग हरकत नाही आहे, तुम्ही तिकडेच चांगले पैसे कमवा। परंतु मला असं वाटतं, मी माझ्या जीवनावरनं सांगतोय, मी 7वी शिकलेलो आहे भावांनो, मला काही लिहिता वाचता व्यवस्थित येत नाही आहे, परंतु माझं नशीब पण चांगलं आहे, त्यामुळे मला कंपनी पण चांगली मिळाली, काम पण चांगलं मिळालं। सुरुवातीला सगळ्यांनाच मेहनत आहे, सगळ्यांनाच उन्हात काम करावं लागेल, सगळ्यांनाच प्रेशर असेल कामाचा, परंतु जवळजवळ म्हणजे जसं महिना 1 महिना 2 महिने 3 महिने जसे ओलांडून जातात ना, मग तुम्हाला काहीच वाटत नाही, म्हणजे तुम्हाला हे रोजचं काम वाटतं आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही इकडे सेट होता। आता बरंच मिळत नाही हो जीवनामध्ये। एक तर कोणाला आता पैसा मिळाला ना तर मग सुख मिळत नाही आहे, कोणाला सुख मिळालं तर पैसा मिळत नाही आहे, कोणाला जर सगळंच काय असलं तर मग आयुष्य कम असतं। युवा पिढी आहेत ना, तर त्यांच्यासाठीच मी जास्त करून व्हिडिओ बनवतोय आणि जास्त करून मी आपल्या गावखेड्याचे जे मुलं असतात ना त्यांच्यासाठी मी जास्त व्हिडिओ बनवतोय। माझे पण काही मित्र आहेत जे जालना जिल्ह्यामध्ये काम करतात, MIDC मध्ये।
12,000 14,000 15,000 पगारीवरती चांगले चांगले शिकलेले आहेत, परंतु त्यांना माझं बोलणं पटत नाही आहे. त्यांना काय वाटतं माहिती आहे का, की ह्या पैशाचा काय फायदा, परिवार जवळ पाहिजे, माणसाच्या जीवनाचा काय भरोसा. म्हणजे तुम्हाला असंच भीती वाटते. अहो मग काही ना काहीतरी स्वतःसाठी म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी गमवावं लागेल ना. जर माझे 7 वर्ष मी माझ्या जीवनाचे मी जर इथे दिलेत ह्या देशामध्ये, परंतु या देशानं पण मला भरपूर दिलं. आता मी सगळंच तुम्हाला म्हणजे क्लिअर सांगत नाही आहे की मी किती पैसे कमवले, मी काय केलं, परंतु जे काही केलं माझ्या परीनं आणि माझ्याकडनं जेवढं होतं तो मी तेवढं केलं, पण सगळे कष्टानं केलं. तर आता ही एक नोट आहे ना, ही 12 ते 13 हजाराची एक माझ्याकडे नोट हातामध्ये आहे बघा, 12 ते 13 हजार रुपये. आता तुम्हाला एका महिन्यामध्ये एवढे तुम्ही तिकडे पैसे कमवत असाल भारतामध्ये आणि तुम्ही माझ्यापेक्षा चांगले शिकलेले असाल, परंतु माझ्याकडे सध्या आता 92,000 माझ्या हातामध्ये आहे. एका महिन्यामध्ये 92,000 मी कमवले काम करून. आता काही भावांना माझं बोलणं पटतं आहे, काहींना पटत नाही आहे. सेम प्रोसेस आहे. भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, दुबईला कसं यायचं, काम कसं मिळेल, कुठल्या कामात किती पगार आहे, काय लागतं, शिक्षण किती पाहिजे, काय पाहिजे, कसं कुठल्या ऑफिसमध्ये जायला पाहिजे, भरपूर मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला मी. तर आज मला पण असंच वाटलं की थोडंसं ना तुम्हाला पण जरा दुबईचे पैसे दाखवू आणि आज 28 तारीख पगार दाखवू, माझी ही पगार आलेली. तर आता मी जाईल थोड्याच वेळामध्ये एक्सचेंजमधनं हे घरी माझे पैसे पाठवणार आहे. ते एका तासामध्ये 92,000 माझ्या अकाउंटला पोहोचणार आहेत एका महिन्यामध्ये. तर भरपूर काही व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं, वेळ खूप होतो आहे, तुम्हाला जास्त वेळ नसतो आणि मला पण खूप कमी वेळ असतो. तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर तुम्हाला माझा आजचा जर व्हिडिओ आणि आजची जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर भावांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.